मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात का? कुणाला आपल्या मृत पिता स्वप्नात दर्शन देतात तर कुणाला आपल्या मृत आईचे दर्शन होते. कदाचित तुम्हीही स्वप्नात मृत नातेवाईकांना पाहिले असेल. पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करता. तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की तुम्हाला असं स्वप्न का पडलं? या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो? मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की स्वप्नात मृत नातेवाईक दिसल्यावर महत्त्वाचे संकेत मिळतात. स्वप्नात मृत नातेवाईक दिसणे ही काही साधी गोष्ट नाही. त्यामागे एक गहन रहस्य आहे, ज्याचा उल्लेख आपल्या पुराणात केला गेला आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच महत्त्वाच्या संकेतांविषयी सांगणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाच, कारण अर्धवट ज्ञान धोकादायक ठरू शकतं. आजच्या या सादरीकरणात आम्ही तुम्हाला पितृपक्षात सर्वाधिक ऐकली जाणारी एक महान कथा सांगणार आहोत. या कथेमुळे तुम्हाला कळेल की स्वप्नात मृत व्यक्तींना पाहण्याचा अर्थ काय असतो. जर स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर आपल्याला फारच महत्त्वाचे संकेत मिळत असतात. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी आम्ही तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा. चला तर मग तुम्हाला ती प्राचीन महान कथा ऐकवतो. ही कथा ऐकल्यामुळे पितरांची कृपा मिळते. चला तर मग कथा ऐकूया. मित्रांनो, एकदा नारद ऋषी यमराजांना भेटण्यासाठी यमलोकात जातात. यमराज नारदमुनींचे मोठ्या प्रेमाने स्वागत करतात. त्यांना नमस्कार करून म्हणतात, हे देवर्षी, यमपुरीत तुमचे स्वागत आहे. तुमच्या दर्शनाने आज मी धन्य झालो आणि तुमच्या चरणांच्या आगमनाने यमपुरीची शोभा वाढली आहे. यमराजांच्या अशा स्वागताने नारदमुनी प्रसन्न होतात आणि यमराजांना प्रणाम करून म्हणतात, हे मृत्यूच्या देवते यमराज, तुम्हालाही माझा प्रणाम. तुमच्या आदरातिथ्याने आम्ही खूप आनंदी झालो. मग यमराज नारदमुनींना विचारतात, हे देवर्षी, आज यमलोकात तुमच्या आगमनाचे प्रयोजन काय आहे? नक्कीच काही महत्त्वाचे कार्य किंवा महत्त्वाची बातमी घेऊन तुम्ही आला असाल, किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल. कृपया सांगा, मी तुमची काय सेवा करू शकतो? नारदमुनी म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देवता आहात. तुम्ही तिन्ही लोकांतील सर्व जिवंत आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा ठेवता. तुम्हाला चराचरातील भूत आणि भविष्य यांचेही ज्ञान आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहे. कृपया त्या दूर करण्याची कृपा करा. मग यमराज म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही सत्य बोलत आहात. आम्ही तिन्ही लोकांतील सर्व जीवित आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा निश्चितच ठेवतो, पण तुमच्या मनातील गोष्ट आम्हाला कळणे शक्य नाही. तुम्ही तिन्ही लोकांची माहिती बाळगता. तुम्ही भगवान विष्णूचे अत्यंत प्रिय भक्त आहात. तुम्हाला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे. पण जर तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर मी नक्कीच तुमची मदत करीन. हे देवर्षी, तुमच्याकडे जे काही शंका आणि प्रश्न आहेत ते तुम्ही निःसंकोचपणे विचारा. मी माझ्या क्षमतेनुसार त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. नारदमुनी म्हणतात, हे यमराज, मी पृथ्वीलोकात भ्रमण करून आलो आहे. मी पिशाच, प्रेत, कुष्मांड, वेताल, चुडेल, पिशाचिनी यांसारख्या अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत, ज्या जंगलात वास्तव्य करतात. त्याचबरोबर मी पाहिले की या सर्व दुष्ट शक्ती मानवांना त्रास देतात, त्यांना दुःख देतात. हे का होतं? या सर्व दुष्ट शक्ती माणसांना का त्रास देतात? आणि माझ्या मनात आणखी एक प्रश्न आहे. माणूस अनेकदा स्वप्नात आपल्या पूर्वजांना पाहतो, त्याचा अर्थ काय असतो? स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्याचा अर्थ काय असतो? त्यातून माणसाला कोणते संकेत मिळतात? मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठीच तुमच्याकडे आलो आहे. नारदमुनींचे प्रश्न ऐकून यमराज म्हणतात, हे देवर्षी,
तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्यच प्रश्न विचारले आहेत. मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच देतो, पण त्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगतो. या कथेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका. जो मनुष्य या कथेला श्रवण करतो, मी त्याचे 32 अपराध माफ करतो. तेव्हा नारदमुनी म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही मला ती महान कथा ऐकवा. मी ती लक्षपूर्वक ऐकेन. मित्रांनो, मग यमराज नारदमुनींना ती महान कथा सांगू लागतात. चला, तुम्हालाही ती कथा ऐकवतो. तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका. एक वेळची गोष्ट आहे. मध्यदेशात एक अत्यंत सुंदर नगरी होती, जिथे धर्मन नावाचा एक सेठ आपल्या 4 भावांसोबत राहत असे. त्याचे 4 भाऊ सुमन, नंदन, विरोचन आणि विवान होते. सेठ आणि त्याच्या सर्व भावांचे विवाह झाले होते आणि ते सर्व मोठ्या प्रेमाने एकत्र नांदत होते. सेठच्याकडे कशाचीही कमी नव्हती. तो आणि त्याचे भाऊ खूप मेहनती होते आणि मिळून व्यापार आणि शेती करत होते. संपूर्ण नगरात सेठसारखा कोणताही श्रीमंत नव्हता. ही सर्व संपत्ती सेठला त्याच्या पूर्वजांकडून मिळाली होती. सेठचे पूर्वज मोठे दानशूर आणि दयाळू होते. ते नेहमी दान, धर्म आणि अनेक प्रकारचे यज्ञ, हवन अशा धार्मिक कार्यात सहभागी होत असत. परंतु सेठ मात्र कंजूष स्वभावाचा होता आणि त्याच्यामध्ये पूर्वजांचे लक्षण नव्हते. सेठने कधीही दान धर्म केला नव्हता, नाही यज्ञ आणि हवन आदी कार्य केले होते. सेठने खूप धनसंचय केला होता, पण त्याने कधीच त्याच्या संपत्तीचा योग्य उपयोग केला नाही. त्याने कधीही कोणालाही 1 फुटी कवडी देखील दान दिली नव्हती आणि त्याने कधी दुसऱ्यांना भोजन देखील दिले नव्हते. सेठचे पूर्वज नेहमी मंदिरात भंडारा देत असत. गरिबांना वस्त्र आणि अन्न दान करत असत, परंतु सेठने कधीच आपल्या पूर्वजांचे अनुसरण केले नाही. तो नेहमी धन कमविण्यात आणि संचय करण्यातच गुंतला होता. त्यामुळे त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती, पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप दुःखी आणि नाराज होते. मग पितृपक्ष आला. पितृपक्षात सर्व पूर्वज त्यांच्या मुलांकडून श्राद्ध आणि तर्पण करण्याची अपेक्षा करत होते, पण त्याच्या कोणत्याही मुलाने पूर्वजांसाठी ना श्राद्ध केले ना तर्पण. त्यांनी ना दान धर्म केला आणि ना कोणत्याही भूखे प्राण्याला भोजन दिले. त्यांच्या मुलांचे असे वर्तन पाहून सर्व पितृगण अत्यंत दुःखी झाले. सेठच्या पूर्वजांना त्याच्या वर्तनाबद्दल खूप दुःख वाटत होते. त्यामुळे ते पितृलोकात सुद्धा दुःखी राहत होते. धन कमविण्याच्या लालसेत सेठ इतका गुंतला की त्याने आपल्या पूर्वजांनाही विसरले आणि त्याने पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण आदी कार्य करणे देखील बंद केले. यामुळे त्याच्या पूर्वजांची आत्मा तृप्त होत नव्हती. ते आपल्या मुलाच्या अशा वर्तनामुळे खूप दुःखी राहत होते. एक दिवस त्याची पूर्वजांच्या करत होते ते एकमेकांना म्हणू लागले की आमचे खूप मोठे दुर्दैव आहे की आमच्या कुलात इतके स्वार्थी आणि लालची पुत्र जन्मले आहेत. आमचे पुत्र ना आमच्यासाठी श्राद्ध करतात आणि ना दान धर्म करतात. आमच्या पुत्रांच्या कुकर्मांमुळे आमचे पतन होत आहे. या प्रकारे विचार करून ते सर्व पितृ त्यांच्या पुत्रांना भेटायला जाण्याचा विचार करू लागले आणि म्हणाले, आपल्याला यमराजांकडे जावे लागेल. आता तेच आपली ही समस्या सोडवू शकतात. आपण सर्व यमराजांकडे जाऊन त्यांच्याकडून आपल्या पुत्रांना भेटण्यासाठी परवानगी मागू. नंतर सर्व पितृगण आकाश मार्गाने उडत पितृलोकातून यमलोकात यमराजांकडे जातात. तिथे जाऊन ते सर्व यमराजांना नमस्कार करतात. पितृगणांना यमपुरीत आलेले पाहून यमराज देखील त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात. तेव्हा सर्व पितृ हात जोडून आपले दुःख सांगू लागतात. ते सर्व पितृ यमराजांना म्हणतात, हे धर्मराज, आमच्या पुत्रांची मती भ्रष्ट झाली आहे. आमचे पुत्र नाही दान करतात आणि नाही श्राद्ध आणि तर्पण करतात.
त्यांच्या अशुभ आचरणामुळे आमचे पतन होत आहे. ते कधीही दान धर्म करत नाहीत, ज्यामुळे आम्हाला समाधान मिळत नाही. कृपया आम्हाला एकदा तरी आमच्या पुत्रांना भेटण्यासाठी जाऊ द्या. आम्ही आमच्या पुत्रांना समजावून परत येऊ. त्यांना शास्त्रांचा ज्ञान देऊन पुन्हा यमलोकात परत येऊ. तेव्हा यमराज त्यांना आज्ञा देत म्हणाले, हे महात्म्यांनो, तुम्ही तुम्हाला तुमच्या पुत्रांना भेटायला जाऊ देऊ शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या पुत्रांना स्वप्नाच्या माध्यमातून संकेत नक्कीच देऊ शकता. म्हणूनच तुम्ही सर्वजण तुमच्या पुत्रांना त्यांच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊन त्यांना तुमचे दुःख समजावू शकता. नंतर सर्व पितृगण या गोष्टीवर सहमत होतात आणि एक एक करून आपल्या सर्व पुत्रांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन देतात. सर्वात आधी ते त्यांच्या मोठ्या पुत्राच्या म्हणजे त्या सेठ धर्मनच्या स्वप्नात दर्शन देतात आणि त्याला संकेत देतात, परंतु त्यांचा मोठा पुत्र त्यांच्या संकेतांना समजू शकत नाही. दुसऱ्या दिवशी उठल्यावर सेठ धर्मनला त्या स्वप्नाचा काहीच अर्थ कळत नाही. त्याने स्वप्नाला फक्त एक साधारण कल्पना म्हणूनच सोडून दिले. तो पुन्हा आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाला. सेठाला स्वप्नाचा विचार करण्याचे मनातही आले नाही. त्याचा दृष्टिकोन बदलला नव्हता, तो धनसंचय करण्यातच गर्क राहिला. दरम्यान पितृगण निराश झाले, कारण त्यांचा पहिला प्रयत्न असफल झाला होता. ते आपल्या दुसऱ्या पुत्राच्या स्वप्नात जाऊन त्याला हीच शिकवण देतात. पण तोही आपला स्वार्थी जीवन जगत होता, त्यालाही स्वप्नाचा अर्थ उमगला नाही. अशा प्रकारे एकामागोमाग एक सर्व पुत्रांनी आपल्या पितरांच्या संकेतांना दुर्लक्ष केले. अखेर पितृगणांनी पुन्हा यमराजांकडे जाऊन विनंती केली, हे धर्मराज, आम्ही स्वप्नातून संकेत दिले, परंतु आमच्या पुत्रांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचे मन कठोर झाले आहे आणि आम्हाला तृप्त करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. आता आपणच काहीतरी मार्ग दाखवावा. यमराजांनी गंभीरपणे विचार करून उत्तर दिले, तुमच्या पुत्रांचे मन परिवर्तन होण्यासाठी त्यांना संकटाचा सामना करावा लागेल. त्यांचे दुष्कृत्य त्यांच्या स्वतःच्या जीवनावर परिणाम करेल. जेव्हा ते आपल्या संपत्तीवर गर्व करतील, तेव्हा त्यांना समजेल की सारे वैभव क्षणिक आहे आणि मानवी जीवनात दान, धर्म आणि पूर्वजांची सेवा किती महत्त्वाची आहे. आणि तसंच घडलं. काही दिवसांनी सेठ धर्मन आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं. त्यांच्या व्यापारात नुकसान होऊ लागलं आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न घटलं. एकेकाळी संपत्तीने परिपूर्ण असलेल्या घरात गरिबीचं सावट पसरलं. सेठाला हे समजायला वेळ लागला की त्याने केवळ धनसंचय केला, पण दानधर्म आणि पूर्वजांच्या तृप्तीसाठी काहीच केले नाही. अखेर संकटाने त्रस्त होऊन सेठ धर्मनाने विचार केला, मी काय चूक केली? माझ्या पूर्वजांचे कर्म श्रेष्ठ होते, त्यांनी दान, धर्म, यज्ञ, हवन केले. पण मी फक्त धनसंचात मग्न राहिलो. अशा विचारांमध्ये असताना एका रात्री त्याच्या स्वप्नात पुन्हा त्याचे पूर्वज आले. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, धर्मन, तू आमच्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म नाही केलेस, म्हणून आमची आत्मा तृप्त नाही. तुझ्या स्वार्थामुळे हे संकट आले आहे. सकाळी जाग आल्यावर सेठ धर्मनाने ठरवले की आता तो पूर्वजांच्या शिकवणीचे पालन करेल. त्याने श्राद्ध विधी, तर्पण आणि दानधर्म करायला सुरुवात केली. त्याने गरिबांना अन्नदान केलं, वस्त्रदान केलं आणि मंदिरात जाऊन यज्ञ हवन केले. त्याच्या या पुण्यकर्मांनी त्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळाली आणि त्याचं घर पुन्हा संपन्नतेकडे वळलं. आता सेठ धर्मन समजला होता की केवळ धनसंचय जीवनाचं अंतिम ध्येय नाही, तर धर्म आणि परोपकार हाच खरा जीवनाचा आधार आहे. या गोष्टीचा नैतिक बोध असा आहे की केवळ संपत्ती जमवणे आणि स्वार्थी जीवन जगणे हे मानवाचे ध्येय नसावे. पूर्वजांचे सन्मान, दानधर्म आणि परोपकार केल्यानेच खरा आनंद आणि जीवनाची समृद्धी मिळते.
आत्मिक शांती आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी कर्म आणि कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संपत्ती असूनही संकटांना सामोरे जावे लागते. मित्रांनो, तुम्हाला जर आजची पितृपक्षातील कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.